घाटकोपरमधल्या या होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली आणि यावेळेला या दुर्घटनेमधल्या मृतांच्या कुटुंबियांसाठी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। तसंच या दुर्घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अनधिकृत होर्डिंगवर कठोर कारवाईच्या सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घटनेची पाहणी करून या दुर्घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली। अत्यंत गंभीर अशा प्रकारची घटना आहे आणि अत्यंत दुर्दैवी आहे। इतकं मोठं होर्डिंग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक खाली दबले, लोकांना बाहेर काढलेलं आहे, काही लोकांवर उपचार चाललेले आहेत, काही डेथही या ठिकाणी झालेल्या आहेत। पण अजूनही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असल्यामुळे आणि पेट्रोल पंप असल्यामुळे अतिशय केअरफुली त्या ठिकाणी कापणे आणि लोकांना बाहेर काढणे अशा प्रकारचं हे रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे। त्यामुळे आता सगळा फोकस जो आहे हा रेस्क्यू ऑपरेशनवर त्या ठिकाणी राहील। प्रत्येक व्यक्ती जो कोणी आत संभवित आहे अशा प्रत्येकाला बाहेर काढतपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं जाईल। पण प्रायमा फेसी अनेक अनियमितता या ठिकाणी दिसत आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, ती अनाऊन्स केलेली आहे। अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या, त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल। मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या, मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही, या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल। कारण एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।